मृत बालिकेचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात आला. नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या 9 वर्षीय अन्वी अडाणी भोसले हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन दिल्ली शाखा यवतमाळने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 1 मे रोजी अन्वीचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला कोणतीही सखोल वैद्यकीय तपासणी न करता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानंतर मानवाधिकार संघटनेने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर 9 मे रोजी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शासकीय उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. संघटनेने दिलेल्या निवेदनात पोस्टमॉर्टम व फॉरेन्सिक अहवाल सार्वजनिक करणे, संपूर्ण चौकशी अहवाल लेखी स्वरूपात देणे तसेच महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कारवाईची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाला का याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.